तुझं वय किती रे जाट्या? तर रविराज साहेबाला एवढंच विचारायचं या लाईव्हच्या माध्यमातून की भोसडीच्या तुझ्या बापाशी तू बोलताना घरी असंच बोलतो का एकेरी शब्दात? तुझ्या बापाने तुझी कुठली गोष्ट नाही ऐकली तू बोलल्या बांबूची फटकी देतो का तुला टायमिंग लावून हात जोडून? कधीतरी ये समोर आई घालस आलं. रविराज साबळे पाटील यांनी इथून पुढे जर काहीही टिप्पणी केली तर सोशल मीडिया पुरता हा वाद राहणार नाही, हा घरापर्यंत येऊन भिडेल. ही स्पष्ट विनंती आहे, तुझी आई घालू नको. हा व्हिडिओ बनवलेला आहे. याचं कारण आहे की रविराज साबळे पाटलांनी गुलाबराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या एका टीकेने आणि एक व्हिडिओ बनवला होता, त्यामुळं हा वाद सुरू झाला. दोन्ही व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि या दोघांमधील वाद इथंच मिटावा अशी आशा बाळगूया. फ्रेंड्स, जुलाब झालेल्या गुलाबरावला उद्योगपतींनाच बोकांडी घ्यायचंय, काय मगतय बेन बघा. आमची एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. कारण की तुला हात जोडून तुझ्या ढुंगणावर रट्टे द्यायला पाहिजेत. असं तुझे हात जोडायचे, हात असे बांधून टाकायचे आणि कार्यक्रम टाइम लावून आणायचं. हा, अरे लाजा कशा वाटत नाहीत रे. बरं, आमच्या शेतकऱ्याला मजूर लागत नाहीत का? तू जसा मजूर लागतो म्हणला, आमच्या शेतकऱ्याला लाईट लागत नाही. बरं, तू देतच नाही ना. आणि दलिंदरा कुणाला मागणी करतोय तू नेमकी? सत्तेमध्ये तू आहेस. जुलाब झालेला गुलाबराव आणि आम्ही शेतकरी म्हणजे कोण? तू शेतकरी. लाज वाटते का तुला स्वतःला शेतकरी म्हणून घेताना? अरे शेतकरी म्हणजे आम्ही रे. 18 पगड दारिद्र्य सहन करणारा शेतकरी, सतत अडचणीमध्ये असणारा शेतकरी, सतत निसर्गासोबत इथल्या व्यवस्थेने छळलेला शेतकरी. आणि त्याच शेतकऱ्यांना अजून त्रास द्यायची तू भाषा करतोय का? आणि कधीपर्यंत शेतकरी सहन करणार रे? अरे बांडगुळांनो, आमचं मत घेत असताना तुम्हाला सर्वात पहिला शेतकरी आठवतो. ज्यावेळेस सुविधा द्यायच्या असतात त्यावेळेस तुम्ही उद्योजकांना बोकांडी घेता, उद्योगपतींना बोकांडी घेता. म्हणे उद्योगपतींना लय त्रास होतो. मग तुझ्या घरची लाईट तोडून त्यांना दे की, तू राहा अंधारात. झाकण झुल्या बांडगुळ तोंडाचं. हे असले मंत्री आपण निवडून देतो आणि आपण परत त्यांच्याकडून अपेक्षा करतो की हे शेतकऱ्यांसाठी काम करतील. अरे यांना ना टाइम लावून आणलं पाहिजे. हो, टाइम लावून. आणि टाइम संपल्यावर बी लाजा वाटल्या पाहिजे त्याला, लाजा. प्रॉपर त्याच्यावरती रितसर रविराज साबळे पाटील कुठल्या गल्लीत जन्माला आला, कुठल्या कोपऱ्यात जन्माला आला, शाळेत कोणत्या शाळेत होता, शाळेत कोणत्या पोरीशी लफडे होतं, किती लफडे होते, तिथून पुढे गेल्यानंतर कोणते शेअर मार्केटचे क्लासेस चालू केले, तिथून पुढे कशी शेतकऱ्यांना चुत्या बनवायच्या स्कीमा चालू केल्या, सगळ्या गोष्टी घेऊन मी प्रॉपर येतो ब्रो. तो कसा प्रॉपर आलाय ना अंगाशी, त्याला प्रॉपर घेऊ आम्ही, असा विषय आहे. यांना बोळ्या बांबूचे फटके द्यायला पाहिजे म्हणतो, टाइम लावून मारला पाहिजे. कोण तू मारणार रे? तू? अरे ते गुलाबराव पाटील साहेबांचं कर्तृत्व काय? तुझं वय काय? गेल शोधे तुझ्या वया एवढी टर्म तर ते आमदार राहिलेत तिथनं. शेतकऱ्याचे पुत्र स्वतःला म्हणतो तू. शेतकरी पुत्र खरं काय असतं ना, ते गुलाबराव पाटील साहेब आहेत. इथून पहिले पण बऱ्याच वेळा रविराज साबळे पाटील की स्टेटमेंट आलेत, दादा भुसे साहेबांबद्दल आलेत, साहेबांबद्दल पण आले. ठीक आहे, आपण मान्य करतो की तुला जर त्यांची कुठली भूमिका किंवा त्यांचं कुठलं स्टेटमेंट तुला नसेल पटलं तर तू पूर्ण ती क्लिप बघ, है ना. तुला चांगलं माहिती आहे ना बेटा की IT सेल कसा काम करतो, सायबर सेल कसा काम करतो. तर तू पूर्ण क्लिप बघ, त्यातनं जर त्यातनं तुला काही जाणवतंय की खरंच चुकीचं व्यक्तिमत्व, चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, तर तू वाटेल ते बोल, पण त्याला पण बोलायला एक पद्धत हवी. 58 वय त्यांचं, तुझं वय किती रे जाट्या? अरे गेल शोध्या म्हणा. इथे खानदेशामध्ये कंपन्या नाहीत. धुळे, नंदुरबार, जळगाव तिघी जिल्ह्यातील पोर आमची मरबन मरताय, रांजणगाव MIDC मध्ये मरतायत, चाकण MIDC मध्ये जाऊन मरतायत, कोण नाशिकला जातंय, कोण कुठं जातंय. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी गुलाबराव पाटील साहेब प्रयत्न करताय की खानदेशामध्ये चांगल्या कंपन्या आणाव्यात. एक कंपनी आणण्याचा प्रयत्न केला तर कंपनी मालकाने यांच्याकडे तक्रार केली की बाबा तुमचा जो MSCB ऑफिसवाला आहे तो आम्हाला वीज पुरवठा देत नाही, म्हणून साहेबांनी त्याला गोडे लावले. 3 महिन्या अगोदर बेटा, हे जे स्टेटमेंट याच्या अगोदर 3 महिन्या अगोदर स्टेटमेंट सांगतो तुला मी. साहेबांनी गोडे लावले, मी बाकायला टाकेल. आणि आता एका कार्यक्रमामध्ये साहेब बोलताना बोलले की आम्ही शेतकरी आहोत, हे तुम्ही क्रॉप केलं. आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला थोडा त्रास झाला चालेल, पण आमच्या व्यावसायिकांना, कंपनी मालकांना त्रास होऊ देऊ नका, कारण उद्या उठून खानदेशामध्ये कंपन्या येत नाही. काय चुकीचं बोलले रे ते? मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाहीये, मी समाजसेवक आहे. आणि गुलाबराव पाटील साहेबांनी आजपर्यंत खानदेशामध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान त्यांनी दिलेलं आहे आजवर, त्या गोष्टींचा मी फॅन आहे.
तर रविराज साहेबाला एवढंच विचारायचं या लाईव्हच्या माध्यमातून की भोसडीच्या तुझ्या बापाशी तू बोलताना घरी असंच बोलतो का एकेरी शब्दात? तुझ्या बापाने तुझी कुठली गोष्ट नाही ऐकली तू बोलल्या बाबूजी फटके देतो का तुला टायमिंग लावून हात जोडून? कधीतरी ये समोर. आई घालच आलं. माझ्यावरती कुठल्याही राजकीय पक्षाचा शिक्का नाही, मी समाजसेवक आहे, पण माझ्या खानदेशामधील एकाही वडीलधाऱ्या नेत्याबद्दल रविराज साबळे पाटील यांनी इथून पुढे जर काहीही टिप्पणी केली तर सोशल मीडिया पुरता हा वाद राहणार नाही, हा घरापर्यंत येऊन भिडेल. ही स्पष्ट विनंती आहे. तुझी आई घालू नको. तिकडे बघ पश्चिम महाराष्ट्रामधले नेते बघ तुमच्यावाले काय चुकताय. इथलं खानदेशामधलं तरुण आहे ना, जागृत आहे, सुशिक्षित आहे, त्यांना त्यांचं चांगलं वाईट कळतं आहे ना. मूर्खनीत लोक 3-3, 4-4 टन निवडून राहिले.